उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण लेवीय या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आपण शिकलो आहोत की या पुस्तकातील गोष्टी आम्हाला ख्रिस्ताकडे निर्देश करतात. मागील कार्यक्रमात आपण महारोगासंदर्भात पाहत होतो. आपण पाहिले की पापाचा महारोग वेळीच आवरण्याची गरज आहे आणि ख्रिस्तच पापाचा महारोग मुळासकट दूर करू शकतो. प्रियानो, आजही आपण या अध्यायाच्या पुढील वचनांचा अभ्यास करताना महारोग आणि याजक यांच्या बाबतीतील महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. आणि हो, विसरू नका की ख्रिस्त हा आमचा प्रमुख याजक आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 13व्या अध्यायाच्या 3 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आम्ही महारोगासंबंधी नियम पाहत आहोत. आम्हाला ह्याद्वारे आत्मिक पाठ शिकायला मिळावा म्हणून मी ह्या वचनांवर बराच वेळ घेतला. पापाविषयी आज अधिक बोलला जात नाही, तरी आमची मूळ समस्या पाप आहे. 4थं वचन आम्हाला सांगतं, 13वा अध्याय 4थे वचन. त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला, पण त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसले, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला 7 दिवस कोंडून ठेवावे. या वचनात आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की न्याय घोषित करण्यामध्ये उतावळेपणा केला जात नव्हता. परमेश्वर आमच्याशी मंद क्रोधपणे वागतो. परमेश्वर फार सहनशील आहे आणि तो प्रत्येक पापी व्यक्तीला संधी देतो, पश्चातापाची संधी देतो. निर्गमचे पुस्तक 34 अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात. निर्गमचे पुस्तक 34 अध्याय 6 आणि 7 वचने. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर दयाळू व कृपाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा 3रा व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. ही वचने जुन्या करारातील आहेत. नवीन करारात देवाच्या सहनशीलतेविषयी पेत्राचे 2 पत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिले आहे. पेत्राचे 2 पत्र 3रा अध्याय 9वे वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. श्रोत्यानो, याजक त्या व्यक्तीला 7 दिवसपर्यंत कोंडून ठेवीत असे आणि त्याला वाटले की तो महारोग असावा, परंतु तरी तो त्याच्यासोबत सहनशील असे. ह्याच प्रकारे देवाने ह्या जगाला पापाच्या रोगामुळे अलग ठेवले आहे, पण तो फार सहनशीलपणे व्यवहार करीत आहे. रोमकरासपत्र 11वा अध्याय 32 वचन बघा. रोमकरासपत्र 11वा अध्याय 32 वचन. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. गलतीकरासपत्र 3रा अध्याय आणि 22 वचन सांगते. गलतीकरासपत्र 3रा अध्याय 22 वचन. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. आता आपण 5वं वचन वाचूया. 7व्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जशाचा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले, तर याजकाने त्याला आणखी 7 दिवस कोंडून ठेवावे. 7 दिवसानंतर याजक अजून एकदा त्याचे परीक्षण करी व पुन्हा जर काही त्याला आढळले, तर त्या रोग्याला 7 दिवस अजून कोंडून ठेवे. त्वरित किंवा घाईने निर्णय घेण्यात येत नसे. ह्यावरून आम्हाला सुद्धा हे शिकायला मिळते श्रोत्यानो. दुसऱ्या विश्वासणाऱ्यांविरुद्ध खोटे आरोप लावणे एक गंभीर बाब आहे. पौलाने तिमथ्याला पहिले पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनात म्हटले. तिमथ्याला पहिले पत्र 5वा अध्याय 19वे वचन. 2 किंवा 3 साक्षीदार असल्या वाचून कोणत्याही वडिलांवरील आरोप स्वीकारू नको. त्याने त्याला ही सुद्धा चेतावणी दिली की शेवटल्या दिवसात खोटे आरोप लावणारे उठतील. 6वं वचन. 7व्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे. ते साधे खबंद होय.
त्या माणसाने आपली वस्त्रे धुवून शुद्ध व्हावे. जर त्या कातडीवरचा डाग 14 दिवस पसरला नाही, परंतु तो बुजत चाललेला दिसला, तर तो महारोग नाही असे समजून त्या माणसाला शुद्ध घोषित करण्यात येई. तो त्याच्या प्रिय लोकांमध्ये पुन्हा जाऊन मिसळू शकत असे. स्मरण करा श्रोत्यानो, की प्रभूने एका महारोग्याला स्पर्श करून शुद्ध केले होते. याहीपेक्षा तो आत्मिक रूपाने महारोगी असणाऱ्यांना म्हणतो की तुमची पापे क्षमा करण्यात आली आहेत. त्याने शारीरिक आजार बरे केलेत, हे दर्शविण्याकरिता की तो तारणार आहे, जो पाप क्षमा सुद्धा करू शकतो. स्मरण करा की परुषी व शास्त्र्यांनी त्याला कसे विचारले, केवळ देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? म्हणून येशूने त्या पक्षघाती माणसाला प्रथम सांगितले की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि नंतर तो म्हणाला, लुक्रू शुभवर्तमान 5 17 ते 26 वचनांमध्ये, परंतु मी आपणाकरिता एकच वचन वाचत आहे. परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे, हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. पुढे 7 आणि 8 वचने बघा. तरी पण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे. याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे, तो महारोग होय. ही ह्या चित्राची अंधकारपूर्ण बाजू आहे. हे आता तिसरे परीक्षण आहे. काय परमेश्वर मानवाला अधिक प्रसंग देतो? होय श्रोत्यानो, परमेश्वर एका पापी व्यक्तीला 1000 वेळा संधी देतो, त्याहीपेक्षा अधिक संधी देतो, जर तो त्याचा फायदा करून घेऊ इच्छित असेल तर. शेवटी निर्णय जाहीर करावा लागत आहे. तो माणूस महारोगी घोषित केला जात असे. हे एक भयंकर वाक्य आहे श्रोत्यानो, आणि त्या व्यक्तीला, त्या महारोग्याला बाहेर काढण्यात येईल. ह्या उलट ज्या माणसाला महारोग आहे असे समजून त्याला जातीबाहेर करण्यात येईल असे वाटत असे, त्याला जेव्हा शुद्ध घोषित करण्यात येत असे, तेव्हा तो त्या दिवसापासून महारोग्यासारखा राहत नसे. तो शुद्ध असे व शुद्ध असणाऱ्यांप्रमाणे राहत असे. हा आमच्यासाठी किती चांगला पाठ आहे. काही लोक परिवर्तन झाल्याचा दिखावा करतात. ते परीक्षणात काही काळ स्थिर राहतात, परंतु शेवटी त्यांचे खरे स्वरूप उघडकीस येऊ लागते व कळते की ते मुळीच परिवर्तित झालेले नाहीत. योहान ह्याविषयी योहानाचे पहिले पत्र 2 19 वचनामध्ये म्हणतो, योहानाचे पहिले पत्र 2 वचन, आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. पेत्र ह्या अशुद्ध व अनैतिकतेने भरलेल्या महारोग्याविषयी बोलताना पेत्राचे दुसरे पत्र 2 वचनामध्ये म्हणतो, पेत्राचे दुसरे पत्र 2 वचन, आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण अशी जी खरी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. आता 9 ते 11 वचनांमध्ये जुन्या महारोगाचे निदान ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे. 9 ते 11 वचने, एखाद्या मनुष्याला महारोगाचा चट्टा असल्यास त्याला याजकाकडे न्यावे. याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय. याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे, त्याला त्याने कोंडून ठेवू नये, कारण तो अशुद्धच होय. हे श्रोत्यानो जुन्या महारोगाविषयी आहे आणि त्याला जुनाट महारोग आम्ही म्हणू शकतो. ह्याला निरीक्षणासाठी कोंडून ठेवण्याची काहीच गरज नव्हती, कारण त्याचा महारोग निश्चित होता. काही कठोर पापी आहेत, जे खरोखर पापी आहेत, ज्याविषयी त्यांचे मित्र सुद्धा त्यांना सांगतात. ह्या वर्गात आत्मिक गुन्ह्यात बुडालेले खुनी, चोर, दारुडे, नशिले द्रव्य घेणारे लोक आहेत. हे त्यांच्या पापांच्या गुलामीत आहेत व ह्यामध्ये त्यांची मदत फक्त एखाद्या अलौकिक उपायानेच होऊ शकते. मानवी उपायांनी ह्यांची सुटका शक्य नाही. अनेक सुधारलेले शिकलेले लोक ज्यांचे तारण झालेले नाही, ते हे मानायला तयार होत नाहीत की त्यांना महारोग आहे, पापाचा महारोग. त्यांना जर तुम्ही हरवलेले पापी आहात असे म्हटले तर ते विरोध करू लागतात. अशा लोकांपेक्षा एका कठोर पाप्याला सुवार्थ सांगणे सोपे आहे. त्याच्याजवळ पोहोचणे सोपे आहे, कारण त्याला माहीत आहे की त्याला महारोग आहे. 12 ते 17 वचने, एखाद्याच्या कातडीला कोड फुटून
ते नखशिका सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोट झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे. त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय. पण जर त्याच्या अंगावर काही मांस कोवळे दिसून आले, तर तो अशुद्ध समजावा. याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे. असले कोवळे मांस अशुद्धच असते, तो महारोग होय. पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले, तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे. याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे, तो शुद्ध होय. हा भाग जुनाट महारोगाचे दुसरे स्वरूप आहे. जरी संपूर्ण कातडीवर रोग पसरला, तरी तो अगदीच उपाय नसलेला नसतो. लक्षात घेण्यासारखे विधान जे ह्या ठिकाणी मांडण्यात आले आहे ते लक्षात घ्या. हे सांगतं की जर त्याचे सर्वांग शुभ्र झाले, तर त्याला शुद्ध घोषित करण्यात येईल. यावरून दिसतं की कुठलाच पापी एकदम टाकलेल्या अवस्थेत नाही, त्याच्याजवळ आशा आहे. यशायाने लिहिलेल्या वचनाचा अर्थ हाच असावा. जेव्हा तो लिहितो यशायाचे पुस्तक पहिला अध्याय 15 आणि 18 वचनांमध्ये. यशायाचे पुस्तक पहिला अध्याय 15वे वचन आणि 18वे वचन. तुम्ही हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. परमेश्वर म्हणतो, चला या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली, तरी लोकरीसारखी निघतील. लक्षात घ्या की महारोगाचे खरे चिन्ह आहे कोवळे मांस. पवित्र शास्त्रात शरीराविषयी मांसाविषयी बरेच काही लिहिले आहे. उत्पत्तीचे पुस्तक 6वा अध्याय 12वं वचन सांगतं, देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पाहिले की ती भ्रष्ट होती. योहान कृष्णवर्तमान 6वा अध्याय 63वे वचन, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी उडा
जशी पाहिजे तुला तशी मी, जशी पाहिजे तुला तशी मी, करू कशी आपणा रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी उणा, प्रभू रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, रोमकारास पत्र 7 वचन सांगते, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले बसत नाही. करिंथकरास पहिले पत्र 1 वचन सांगते, करिंथकरास पहिले पत्र 1 वचन, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. तसेच 15 आणि 50 वचन सांगते, बंधुजनो हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. इफिसकरास पत्र 2 वचन सांगते, त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. अशी अनेक वचने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सापडतात. ह्या भागावरून हे स्पष्ट होतं श्रोत्यानो, की कोवळे मांस हा जुना स्वभाव आहे, ज्याचा वधस्तंभावर न्याय करण्यात आला. जेव्हा ते विश्वासणाऱ्यांमध्ये आढळते, तेव्हा परमेश्वराने त्याचा न्याय केलाच पाहिजे. देह परमेश्वराला कधीच संतोष होऊ शकत नाही. फक्त जे पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये निर्माण करतो, तेच परमेश्वराला स्वीकारार्ह आहे आणि तेच परमेश्वराला संतोष होऊ शकते. आता फोडा किंवा जळालेल्या मधून होणारा महारोग आपण पाहणार आहोत. 18 ते 23 वचने सांगतात, कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला, तर त्याने तो याजकाला दाखवावा. याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे. फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय. पण तपासाअंती त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या मनुष्याला 7 दिवस कोंडून ठेवावे. तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे. तो चट्टा होय. तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही, तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे. फोड्याचे परीक्षण ह्याविषयी ही वचने सविस्तरपणे सांगतात. त्या फोड्याचे निरीक्षण याजकाने करायचे असे की त्यामधून महारोग तर होत नाही. हे एखाद्या लहान फोड्याप्रमाणे आहे, जो पुढे जाऊन कॅन्सरमध्ये परिवर्तित होतो. नवीन महारोगाचे परीक्षण ज्या प्रकारे केल्या जाई, तीच पद्धती ह्या ठिकाणी ते वापरीत असत. त्या फोडावर पांढरे केस असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल, तर ह्या ठिकाणी नक्कीच गडबड आहे. 7 दिवस परीक्षण केल्यानंतर याजक त्याविषयी निर्णय घेत असे. जुने पाप पसरून घातक बनण्याची नेहमीच भीती असते. एखादा नवीन परिवर्तित व्यक्ती नेहमीच सांगतो की त्याला विशिष्ट वाईट सवयीपासून सुटका मिळाली आहे आणि आपली साक्ष देताना ह्या गोष्टींविषयी तो सर्वांना सांगतो. परंतु काही वर्षांनी तो जुना आजार तोंड बाहेर काढतो व असे घडते. परंतु असे लोक जे काही कारणांनी मागे पडतात, त्यांना दोषी ठरवून दूर लोटायचे नाही, परंतु त्यांना हे सांगायचे आहे की त्यांचा हा पापाचा आजार बरा होऊ शकतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त अद्यापही त्यांच्याकरिता उपलब्ध आहे. 24 ते 28 वचने बघा. एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल, तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल, तर त्या जळलेल्या भागी महारोग फुटला आहे. याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे. तो महारोगाचा चट्टा होय. पण
तपास अंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याचकाला दिसून आले, तर त्याने त्याला 7 दिवस कोंडून ठेवावे. 7व्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले, तर याचकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे. तो महारोगाचा चट्टा होय. तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे असे म्हणून याचकाने त्याला शुद्ध ठरवावे. तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय. ह्यामध्ये जळण्याद्वारे जो महारोग फुटतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे. हा जळाल्याचा वण निश्चित प्रमाण नाही. हा जळाल्याचा वण एखाद्या गरम वस्तूने जळाल्याचा किंवा एखादी लागण पण असू शकते, पण तरीसुद्धा महारोग पसरण्याची भीती त्या ठिकाणी असते. ह्या गोष्टी त्या वचनाला मजबूत करतात ज्या ठिकाणी देहावर फार बारीक लक्ष ठेवायचे आहे. रोमकरासपत्र 6 19 वचन सांगते. रोमकरासपत्र 6 वचन, तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपणा व स्वैराचार ह्यास गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. करिंथकरास पहिले पत्र 9 वचन, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. श्रोतनो, ही सर्व वचने आम्हाला आमच्या देहात कुठे लहान फोडा तर नाही ना, हे काळजीपूर्वक पाहण्याकरिता शिकवतात. आता शरीर देवाला संतोषू शकत नाही. 29 आणि 30 वचने बघा. एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनवटीवर चट्टा असला तर याचकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे. ही चाई डोक्याचा अथवा हनवटीचा महारोग होय. डोक्यावर किंवा हनवटीवर फुटणारा महारोग. महारोग अवघड ठिकाणी सुद्धा फुटतो. डोक्यावरील व दाढीच्या केसांमुळे तो गुप्त राहतो, म्हणून अशा ठिकाणी महारोगाचे विशेष परीक्षण करायला हवे. आम्हाला माहीत आहे श्रोतनो, की पाप बरेचदा आमच्या विशेष अशा ठिकाणी चालू होते व ते संपूर्ण मंडळीत आणि विश्वासणाऱ्यांच्या देहाला दूषित करते, कमजोर करते. फार काळजीपूर्वक अशा पापाचे परीक्षण करायला हवे. 31 ते 37 वचने बघा. याचकाने हा चाईचा चट्टा तपासून पाहावा व तो कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या त्या मनुष्याला त्याने 7 दिवस कोंडून ठेवावे. 7व्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी. ती चाई पसरली नाही, त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही, तर त्या मनुष्याने क्षौर करवावे, पण चाईवरचे केस काढू नयेत. याचकाने त्या चाई असलेल्या मनुष्याला आणखी 7 दिवस कोंडून ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे. तरी पण तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली तर याचकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधित न बसता त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे. परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय. याचकाने त्याला शुद्ध ठरवावे. ही वचने सांगतात की तो कदाचित महारोग नसावा, म्हणून ह्या ठिकाणी याचकाने त्यासाठी पर्याप्त वेळ घ्यावा. पुढे 38 आणि 39 वचने बघा. कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत डाग म्हणजे पांढरे तकतकीत डाग असले तर याचकाने ते तपासावे व त्याच्या अंगावरील कातडीतले ते तकतकीत डाग करडे असले तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. तो मनुष्य शुद्ध होय. श्रोतांनो, ह्या ठिकाणी अंगावर उन्हामुळे उमटणारा लहान पिंगट ठिपका महारोगी नाही. आता पुढची वचने सांगतात की टक्कल पडणे महारोग नाही, जरी टक्कल पडलेल्या जागेवर महारोग फुटू शकतो. 40 ते 44 वचने. कोणा मनुष्याच्या डोक्याचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय. त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय. तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे. मग याचकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर
अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय. याचकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे. त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय. श्रोत्यानो, ह्याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक अभ्यासूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनातून आपल्याला समजले असेल की महारोग जो विविध प्रकारे मनुष्यामध्ये कसा पसरतो, त्याचे परीक्षण कसे करावे, त्यांची लक्षणे कोणती असतात, यातील प्रत्येक प्रकार आम्हाला पापाचा महारोग कसा पसरतो याबद्दल सांगतो. आज आपण हेही पाहिले आहे की पाप हे संपूर्ण मंडळीला आणि विश्वासणाऱ्यांच्या देहाला सुद्धा दूषित करते. परंतु देवाचे वचन आम्हाला याबाबत धीर देते, जे म्हणते, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. होय, देवाचे वचन परिपूर्ण आहे आणि विश्वासणाऱ्यांसाठी तो एक दिलासा आहे. आपण विचार करू की माझ्यातील पापाच्या महारोगाबद्दल आमचा निर्णय काय आहे. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येत आहोत. आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला महारोगाची लक्षणं दाखवलेली आहेत आणि तू आम्हाला हे देखील सांगितलेलं आहे की आमच्यामधील पाप हे देखील महारोगासारखंच आहे. आणि म्हणून प्रभूजी, आमच्या जीवनामधील पापांची लक्षणं हे आम्हाला ओळखता यायला हवीत. यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, तो आम्हाला ज्ञान दे, तो आम्हाला बुद्धी दे, की जेणेकरून प्रभूजी ही लक्षणं आम्हाला समजू शकतील आणि प्रभूजी आम्ही त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकू. होय परमेश्वरा, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे बलिदान आम्ही कदापि विसरणार नाही आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.